श्रीराम. देहाचे भोग आणि आनंद. तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरूर आहे. तुम्ही असं नाही म्हणता कामा की परमात्म्याने याला अशा स्थितीत ठेवलाय, याच्या विरुद्ध कसं जावं. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणं शक्यच नाही. पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरूर आहे. जसं लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडलं ना म्हणजे ते परमात्म्याला पोहोचतं. परमात्म्याने पाठवलेली दुखणी संकट यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितलंय, यातच आनंद वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकट याचा तुम्ही का नाही आनंद मानत. पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास कुठे आहे. परमात्म्यानेच धाडलेली संकट त्यालाच दूर करायला कशी सांगावीत. दुसरं असं की भोग हा भोगलाच पाहिजे, आता नाही भोगला तर पुढे भोगावा लागणार ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असं तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणं वगैरे आलं म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकंच. दुखणं आणि त्याचं दुःख हे दोन निराळं. त्यामुळे दुखणं आलं तरी मनुष्याला आनंदित राहता येतं. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचं जगणं प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचंय ना त्याने नाम घ्यावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. अनुसंधान कशाला म्हणावं. उठणं बसणं जप करणं वाचन करणं गप्पा गोष्टी करणं चेष्टा विनोद करणं या सगळ्या क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलटं पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणं. भगवंताचं होऊन प्रपंच करणं ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. श्रीराम.